अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी आणि यांच्या विरोधामध्ये सर्वच सत्ताधारी पक्ष या ठिकाणी विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत। त्यावरच आता बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे तर या ठिकाणी संताप व्यक्त करतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणणं आहे। भाऊ, मला एक सांगा, राहुल गांधी एक मोठा नेता आहे, त्यांच्याकडून अशी भाषा समोर येणं कसं वाटतं? यांच्या मनातली मळमळ या ठिकाणी बाहेर आलेली आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान घेऊन फिरायचं, संविधान खतरे में आहे, संविधान भारतीय जनता पक्ष बदलणार आहे म्हणून एका समाजाला भीती दाखवायची आणि आता तेच संविधान खतम करण्याची भाषा बोलायची, हा दुटप्पी चेहरा हा यांचा समोर आलेला आहे। यांच्या बगलमध्ये छुरी आहे, मुंह में राम बगल में छुरी असं चित्र या ठिकाणचं आहे। यांना बाबासाहेबांनी दिलेलं मागासवर्गीयाचं, आदिवासींचं, ओबीसींचं आरक्षण खतम करायचंय। एकीकडे राज्यामध्ये धनगर समाज, मराठा समाज आरक्षण मागून राहिला, त्यांना तर मिळण्याच्या आधीच संपवण्याची भाषा या ठिकाणी करून राहिले आहेत। आणि म्हणून मागासवर्गीय आणि आदिवासीच्या सगळ्यांच्या भरोश्यावर आजपर्यंत काँग्रेसची जी सत्ता भोगली, आज त्या समाजाशी धोकेबाजी करून राहिलेले आहेत। मागच्या काळात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसोबत सुद्धा यांनी धोका केला, आता बाबासाहेबांच्या संविधानासोबत सुद्धा हे धोकेबाजी करायची यांची तयारी झालेली आहे। परंतु राहुल गांधी यांची जीभ साधण्यासाठी आपण या ठिकाणी काहीतरी बक्षीस जाहीर केलंय, काय नेमका प्रकार? जर आपल्या लाखो करोडो अनुयायी बाबासाहेबांच्या अनुयायाचं आरक्षण जर राहुल गांधी काढत असतील, हजारो लाखो करोडो ओबीसींचं काढत असतील, आदिवासींचं काढत असतील आणि त्यांना पुन्हा पहिल्यासारखं जीवन जगण्याकरता जर हे काँग्रेसला मजबूर करत असतील, तर मी नक्कीच माझं स्टेटमेंट मी जे राहुल गांधी बद्दल केलं की याची जीभ छाटणार मी बक्षीस देईल, मी त्याच्यावर ठाम आहे। नेमकं काय बक्षीस असेल, काय अमाऊंट असेल? जो बाबासाहेबांचं आरक्षण संपवण्याची भाषा करतोय आपला काँग्रेसचा ज्येष्ठ नेता राहुल गांधी, त्याची जीभ जो छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी त्या ठिकाणी देईल। हे होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी आपल्या शैलीमध्ये एक विधान केलंय। राहुल गांधीची जीभ छाटणाऱ्याला या ठिकाणी 11 लाखाचं बक्षीस त्यांनी या ठिकाणी जाहीर केलंय। यांच्या विधानामुळे नक्कीच महाराष्ट्रात खळबळ माजल्याशिवाय राहणार नाही। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।